बोंधू अशोक खरातला पुन्हा एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातवर दाखल झालेल्या तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल आहे। यात संदर्भात सध्या तपास सुरू आहे। तर खरात तपासात सहकार्य करत नाहीये असा युक्तिवाद पोलिसांनी केलाय। खरात त्याच्या भक्तांना नकली साप वाघ दाखवून घाबरवत होता। तो नकली साप वाघ कुठून आणत होता याचा तपास करायचा असाही युक्तिवाद पोलिसांनी केला। तुम्हाला काय सांगायचंय का असं कोर्टाने खरातला विचारलं। यावेळी खरातने हात जोडून नाही असं उत्तर दिलं। जो अक्यूज है उसको वो पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफ़र करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज़ का उसको पुलिस कस्टडी मिला है। आज उसका पुलिस कस्टडी ख़त्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है। और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है CR, तो उसमें उसको ट्रांसफ़र करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा। अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्वेस्टिगेशन शुरू है। खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। 2022 मध्ये साई संस्थांच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आत्महत्येनंतर त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये बोंधू खरातच्या त्रासाने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता। या सर्व घटनेचा चार्जशीट न्यायालयात दाखल होताना फिर्यादीत असणारे बोंधू खरातचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं। आता खरातचे कारनामे समोर आल्यावर मयत विलास दिवटे यांच्या भावाने पुन्हा एकदा पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केलाय। घटनेची फेरचौकशी करण्याची मागणीही केली आहे। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शिर्डी पोलिसांनी तात्काळ न्यायालयात अभिप्राय सादर केला। राहता न्यायालयात झालेल्या सुनावणीत या सर्व प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे बोंधू खरातचा या आत्महत्येमध्ये काही हात होता का हे आता समोर येईल। कसा त्याला कामावरून काढून टाकील, तुला इथं राहू देणार नाही, तुला तुझ्या जीवाला म्हणजे तुझ्या याचं बरं वाईट करीन अशा पद्धतीने त्याला धमक्या द्यायच्या। मग त्यानुसार परंतु ते एवढं काही असून सुद्धा त्याला त्या चार्जशीटमध्ये त्याचं नाव घेतलं गेलं नाही। जे मयताचे भाऊ आहेत त्यांनी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आणि ती फिर्याद आज तारीख असताना न्यायालयाने ती फिर्याद बोलून घेऊन ते स्वतः वाचलेली आहे। त्यानुसार याच्यामध्ये 100% याच्यामध्ये पुन्हा गुन्हा दाखल होऊन पुरवणी चार्जशीट पुढे येईलच। खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला। आता त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस नोटीस पाठवणार आहेत। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकरांची 2, त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत। या 4 खात्यांवर 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। या संदर्भात पोलीस चौकशी करणार आहेत। समता पतसंस्थेत बोंधू खरात नॉमिनी असलेली 100 खाती, तर सिन्नर इथल्या जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 32 खाती आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।